तुम्ही कधी कणकीच्या कोंबांची भाजी खाल्ली आहे का? नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी कणकीच्या कोंबांची भाजी. सर्वात आधी आपण हे कोवळे कोंब सोलून घेऊया. वरची कडक साल काढून आपल्याला फक्त आतला कोवळा भाग घ्यायचा आहे. हा कोवळा भाग विळीच्या सहाय्याने अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. हा चिरलेला कोंब आपण रात्रभर पाण्यातच ठेवणार आहोत. दुसऱ्या दिवशी चिरलेला कोंब पाण्यातून काढताना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातांनी कोंब घट्ट पिळून घ्यायचा आहे. असं केल्याने त्यातलं जास्तीचं पाणी आणि कोंबाचा उरलेला कडवटपणा निघून जायला मदत होते. भाजीसाठी आपण थोडे भिजवलेले वाटाणेही घेतले आहेत. आता गॅसवर एका पातेल्यात थोडं तेल गरम करून घेऊया. तेल तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा टोमॅटो चांगला परतला गेला की त्यात आपण घालणार आहोत हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सगळे मसाले तेलात मस्त एकजीव करून घ्यायचे. मसाल्यांना छान तेल सुटलं की त्यात आपण पिळून ठेवलेला कणकीचा कोंब आणि सोबतच भिजवलेले वाटाणे टाकून भाजी मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. आता यामध्ये आपण तयार केलेले वाटण घालणार आहोत. वाटण घातल्यामुळे या भाजीला एक खूप छान दाटसरपणा आणि गावरान चव येते. हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पातेल्यावर झाकण ठेवून भाजीला एक चांगली वाफ काढून घ्यायची. भाजी थोडी शिजत आली की गरजेनुसार तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता.
जेणेकरून रस्सा छान मिळून येईल। भाजीला मस्त उकळी आली की सर्वात शेवटी वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर मंडळी, आपली गरमागरम आणि चविष्ट कणकीच्या कोंबांची भाजी तयार आहे। ही तुम्ही भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।